आजकाल जो आहे एक नवीन म्हणा का जुना म्हणा थोडासा वाद, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण. एक लक्षात घ्या, मी जे काय बोलतो आहे तेच तर सगळे बोलत आहे. ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, हे मी बोललो. हे अजितदादा बोलले, हे तटकरे बोलले, हे प्रफुल्लभाई पटेल बोलले, हे शरद पवार साहेब बोलले, मुख्यमंत्री तेच बोलतायत, फडणवीस तेच बोलतायत, आणि सगळे तर तेच बोलतायत. मी फक्त जे आहे थोडा अधिक त्याच्यावर प्रकाश टाकतो आहे की नियम काय आहेत, कायदे काय आहेत, ओबीसी लोक किती आहेत, त्यांचे अधिकार किती आहेत, त्यांची परिस्थिती काय आहे, आणि म्हणून एक वेगळं आरक्षण मराठा समाजाला निश्चितपणे द्या, हेच तर मी सांगतो आहे. पण काही लोक जे आहेत, मला काय कल्पनाच नाही, मुद्दा आम्ही ओबीसी मध्येच घेणार. अरे कशाला रे बाबा, तुम्हाला द्यायला तयार आहोत ना आम्ही, आणि दिलंच होतं ना मागे फडणवीस सरकारच्या वेळेला सुद्धा जे आहे त्या हायकोर्टापर्यंत टिकलं. थोडंसं काही अडचणी राहिला, सुप्रीम कोर्टामध्ये अडकलं, क्रिएटिव्ह पिटिशन वगैरे सुरू आहे. आणखी नवीन पद्धतीनं त्या त्रुटी दूर करण्याचं काम जे आहे न्यायमूर्ती जे आहेत रिटायर्ड ते करतायत. परंतु जर त्याच्या पाठीमागे जर एक विचित्र काहीतरी राजकारण जर कोणाला करायचं असेल तर मोठी पंचायत होईल. ओबीसी असतील, दलित असतील, आदिवासी असतील, कुणाच्याही अधिकाराला धक्का न लावता जे आहे मराठा समाजातील सर्व गोर गरिबांना सुद्धा त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ते वेगळं मिळालं पाहिजे, हा माझा हेतू आहे. आणि त्याच्यासाठी मी लढतो. बरं, मी ते काय आज लढतो काय? अरे मुळात मी जे आहे पवार साहेबांमुळे काँग्रेसमध्ये आलो, शिवसेना सोडून त्या मंडल कमिशनच्याच साठी आलो ना. त्यावेळेचे आता जे जुने कार्यकर्ते ते आठवा काय काय झालं होतं. सांताक्रूजच्या एअरपोर्टला उतरलो, नागपूरहून आलो, माझगावपर्यंत जे आहे काचांचा सडा पडला होता सगळा. त्या स्थितीमध्ये आम्ही लढलो ना, ओबीसीसाठी, मंडलसाठी लढलो, पवार साहेबांच्या बरोबर आलो, आणि आज 30-35 वर्ष आम्ही ते काम करतो आहोत. कुणावर अन्याय नको, एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणून तुम्ही सुद्धा जे आहे कुठेही कोणाला सांगताना हे समजावून सांगितलं पाहिजे की दलित असतील, आदिवासी असतील किंवा ओबीसी असतील, कुणाच्याही हक्कावर गदा येणार नाही, असं काम आपल्याला करायचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.